सध्या दसराचा सण आहे तरी देखील आपण अनेक दिवसापासून उपोषणाला बसलोय. नेमकं उपोषण बसण्यामागचं नेमकं कारण काय? आता आम्ही राहते सोसायटीमध्ये, जे आम्ही राहतो. मी कलावती गायकवाड बोलते. शिक्षक सोसायटीमध्ये राहते, जे आम्ही राहतो सोसायटीमध्ये राहतो. त्या सोसायटीमध्ये अत्याचार अन्याय खूप दिवसापासून हे होतं. अन्याय अत्याचार सोसायटीमध्ये काय सांगू, कुणाला सांगू. किती डीडर ऑफिसला गेलो आम्ही, कुठे गेलो. आम्हाला इलेक्शनचं पत्र का हे पेपर द्या आम्हाला दिले नाही त्याने. इलेक्शन झालं म्हणले, निवडून आले. म्हणलं कसं काय निवडून आले, इलेक्शन झालं. आम्ही कोणच गेलो नाही, आम्हाला कोणालाच बोलवलं नाही. तुमचा संबंध काय आहे? तेव्हाच शिवानंद कट्टीमध्ये निवडून आला. आमच्याकडे पेपर घेऊन गेला. म्हणलं आम्हाला पण द्या, आम्हाला सांगितलंच नाही. आम्ही पाठवलं होतं म्हणले तुमच्याकडे माणसं. आमच्याकडे माणसंच आलं नाही ती डीडर ऑफिसचे. मग मी चेअरमन आहे, आमच्या घरी आला एक दिवशी. मी चेअरमन आहे, सोसायटीची फी द्या, पैसे द्या. मुलाला घेऊन दोघंजण दादागिरी घेऊन गेले माझ्यावर, हे केले. म्हणलं का तुम्हाला पैसे कशामुळे देऊ म्हणलं. तुम्ही सभासद नाही, चेअरमन झालात कसं. तुमची आई आहे चेअरमन सभासद म्हणलं. आम्ही काय पैसे बिशे देत नाही, काय नाही म्हणलं तुम्हाला. आमच्यावर गुंडगिरी दादागिरी करायचं नाही. मी एकटी बाई माणूस राहते, आमचा नवरा मेलेला घरी एकटीच राहते. येऊन तुम्ही दादागिरी घेऊन आमच्या घरी करायचं नाही म्हणलं. पहाटे 4 वाजता मी भाजीला जाते. आमच्या मुलाला घरावर दगडफेक करायला लावतो तुमच्या घरावर म्हणलं त्यांनी. कशामुळे दगडफेक करायला लावता. आणि 2-3 वेळा मी पोलीस कंप्लेंट दिलं जाऊन. आमच्या घरी आलेत. मग पोलीस लोकांनी पण काय त्यांना केलं नाही. येऊन त्याला बोलून घ्यायचे आणि लगेच सोडून द्यायचे. मग परवा अशी वेळ आली की एकदमच आमच्याबद्दल घाणघाण शब्द ते ह्याच्यावर न्यूजवर बोलला त्याने. मला आमचा बांधलेला भाऊ, मी दारात उभी राहिली होती, असंच मला म्हणले बघा तुमच्याबद्दल कसं न्यूज दिलं आहे बघा म्हणला त्याने. आणा बघू म्हणलं दादा काय दिलं आहे. इतके घाणेरडे शब्द वापरले त्याच्यामध्ये. असं करतात तुम्ही, तसं करतात. ती बाई वर्षाला एक माणूस बदलती, घाण वागते, आमच्या शेजारी राहते, घाणघाण शब्द वापरा. मी जाऊन पोलीस साहेबांना तिथं कंप्लेंट दिलं. त्या कंप्लेंटवर तुम्ही हे करा म्हणलं. काय तर आमच्याबद्दल सण सोडून आम्ही इथं उपोषणला 22/5/2025ला बसलेला आहे, 22/9ला. तरी आमचं कोण दाद घेत नाहीत. कलेक्टर साहेबाला हेच विनंती आहे. एवढं वयस्कर आम्ही लोक बसलो, काय तर ह्याचं करावं कलेक्टर साहेबांनी. मग घरी डिपार्टमेंटमध्ये मॅडम म्हणले तुम्ही काय काळजी नव्हतं. माझं असं बोलल्यामुळं माझी इज्जत काय राहिली सांगा म्हणलं. एवढं वयस्कर बाई मी असले घाणघाण शब्द बोललेत, माझ्या मनाला लज्जा वाटेल असं त्यांनी बोलले. म्हणलं काय करायचं तर आम्ही, तुम्ही काय करू नका, आम्ही सगळं व्यवस्थित करतो म्हणले साहेब मॅडम. ते एवढं बोलते तेवढं कलेक्टर साहेबाला एवढी विनंती आहे. आम्ही सणासुदीचे एवढं वयस्कर लोक इथं बसले, काय तर ह्याच्याबद्दल सोसायटीबद्दल काहीतरी काळजी करावं, एवढीच आमची मागणी केली होती. आम्ही तुम्हाला पैशाची मागणी जी आहे चेअरमन म्हणून मागणी केली होती. पैसे मागणी केली 1000 रुपये महिन्याला, 1000 रुपये द्यायचं म्हणलं त्याने. हां मी चेअरमन आहे, 1000 रुपये द्यायचं. मी देत नाही म्हणलं. तू चेअरमन नाहीच, मी कशाला पैसे देऊ म्हणलं. कोण चेअरमन नाही? ते शिवानंद कट्टीमध्ये चेअरमन नाही आहे, सभासद नाही. चेअरमन कुठून होते सांगा. निवडणूक झाली नाही, नाही बोलवले नाही. त्यांनीच घरचे 5-6 जण लोकच निवडणूक आणलेत आणि त्यांनीच झाले चेअरमन. सभासद पण नाही त्याने. त्याची आई सभासद आहे, अजून आहे आई त्याची. जे आमची मागणी जोपर्यंत ते चेअरमन खोटं नाटक सगळं त्यांनी चेअरमन म्हणून झालंय, त्याचं तो पण चेअरमन पद रद्द करणे तोपर्यंत आम्ही सभासद इथं बसणार आहेत. आणि आता गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावं. जोपर्यंत होत नाही, आता तर चक्री उपोषण आहे, उपोषण घेणार आम्ही वयस्कर लोक इथं बसणार. कुणाला काय झालं तर सरकार हे करू द्यावं, सरकारनं हे करावं. आम्ही हां डीडर ऑफिसवर ते काय बागल मॅडम, कोले साहेब, त्यांच्यावर बी आम्ही हे मागायला गेल्यावर त्यांनी दिलेच नाहीत. म्हणजे त्यांचा आणि यांचा संगनमत असं म्हणायचं. हां त्यांचा आणि यांचा संगनमत आहे. तुम्ही कुठं पण जावा, काय पण करा, काय फरक पडत नाही म्हणते त्यांनी. हां त्यांनी निवडून दिले, त्यांनी त्यांच्यावर बी कारवाई व्हावी. माझं नाव सरस्वती मसळीकर आहे. मी सोसायटीतली सभासद आहे. माझं उपोषण म्हणजे हे जरा सोसायटीत सगळं गैरवापर व्हायलेलं आहे आणि अन्याय व्हायलेलं आहे आमच्या विरुद्ध सगळं.
आणि भोगस चेअरमन निवडून भोगस सगळं काम व्हायला आहे. DDR ऑफिसकडनं आम्ही गेलतो, आम्हाला द्या फॉर्म, आम्ही उभारतो, तर त्यांनी उलट केलं, त्याला निवडून आणले. कोरे साहेब, बागल मॅडम यांच्याकडे मी 2दा-3दा चक्रा मारलो, त्यांनी आमचं दखल घेतलं नाही. कागदपत्र सगळं सादर केलं तरी पण त्यांनी काय विचार केला नाही. त्या माणसाला निवडून आणलंय आणि ते आम्हाला नको आहे. तो फसवेगिरी आहे, सगळं भोगस व्यवहार केलं आहे. सोसायटीत जवळजवळ 5-6 सगळे असं इतर जाती लोकांना खरेदी दिले, भोगस सगळं केलं आहे. सगळे त्याच लोकांना आमच्या सोसायटीत राहायची संधी नाही. पहिल्यापासून हाऊसिंग मोठी सोसायटी आमची मागासवर्गीय सोसायटी असताना हा चेअरमन मीच आहे म्हणून सगळ्या लोकांना फसवून एवढे पैसे सगळे खर्च करून त्या लोकांकडनं घेतो, देणाऱ्याकडनं घेणाऱ्याकडनं हे असे 6-7 प्लॉट त्यांनी सगळं खरेदी दिले. मग आमच्या अन्याय व्हायला आमच्या सगळ्या समाजावर, आमच्या इतर लोकांवर. मग आम्ही कसं राहणार? आम्ही देखील असं उपोषण ठेवलेलं आहे. हे आम्ही उपोषण शेवटपर्यंत करणार, आमचं न्याय मिळेपर्यंत. कलेक्टर साहेबांना आमची विनंती आहे, हे सगळं आमचं ऐकून सणासुदीत आम्ही एवढं वयस्कर असून देखील आम्ही हे काम हाती घेतलेलं आहे, तरी आमच्याकडं क्षमा करून हे सगळ्या गोष्टीनं योग्य ते न्याय द्यावं ही आमची विनंती आहे. त्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे. ऑफिसचा निर्णय आम्हाला कळायला पाहिजे. यापुढे तर आम्ही निर्धार बिन जेवता आम्ही उपोषण करणार आहे. हे कलेक्टर साहेबांना विनंती देऊन आम्ही बोलतो. हे माझं मी एवढं सांगून